एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. हे बाळा, काय चाललंय तुझं? ते काकूंनी काय काय दिलंय ना देशपांड्यांच्या घरून, तेच बघतोय. ठेवावं लागेल ना सगळं आता. ललिता, ए आई, तू का उठलीस? चांगला आराम करत होतीस ना. हो, बरं वाटत तर बघा काय करते लगेच. अरे बरं वाटतंय आता मला, आणि आपल्या घरी आल्यानंतर बरं वाटतं सर. नक्की बरं वाटतंय? हो नक्की बरं वाटतंय. मला सांग, मी नव्हते तर मजा केलीत ना सगळ्यांनी मिळून, हो ना? मजा काय आई, तू पण एक दिवस करमत नव्हतं मला घरात, माहितीये. अस्वस्थ झालो होतो मी, तुला माहितीये ना सगळं. अरे हो, तसं नाही, पण घरात मोठी माणसं नसल्यानंतर मुलं मज्जा करतात ना, तशी मजा केली की नाही? पण घर छान ठेवलंय हो मुलीने अगदी. म्हणजे हरकत नाही आता मला 4-5 दिवस कुठे जायला. घरात मला चेंज, मला चेंज नाही बाई, तू नव्हतीस ना तर घर एकदम खायला उठायचा. मुलं काय सकाळी उठून जायची ग आपापल्या कामाला, मी एकटा घरात भूतासारखा. हा ना, पुढे जायचं नाहीयेस तू, कळलं ना? तुला मी कुठेही जाऊ देणार नाही. अरे तुझी बॅग ना लपवून ठेवतो. अरे 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 ऐक ऐक, बस बस. ती बॅग घेऊनच आता मला शिरखेडला जायला निघायचंय. काय, तू शिरखेडला चाललेस? हो. आता लगेच? हो. काय आता तू आलीस बरी होऊन लगेच शिरखेडला? काहीतरी आपलं, तुला काय झेपणार आहे का ते? प्लीज. मी बरी आहे, झेपेल आणि मला सगळं. आणि आपल्याला बरं नसताना इतर आपल्याला मदत करतात ना, मग घरात प्रॉब्लेम असताना आपले प्रॉब्लेम बाजूला ठेवायचे असतात. इंद्रनी, मी जाईन, काही होणार नाही मला. एक मिनिट, म्हणजे काय, कसले प्रॉब्लेम? काही नाही, वहिनींचा फोन आला होता म्हणून लगेच इंद्रणीला फोन केला, डॉक्टरला बोलवून घेतलं. म्हटलं बघूया माझी तब्येत बरी आहे ना, म्हणजे लगेच जाता येईल मला. आणि मी गाडी पण बुक केली. तुझा नंबर दिलाय, कदाचित तो फोन किंवा मेसेज करेल तुला. पण झालं काय असं, तू का निघालीस इतकी लगेच घाई घाई शिरखेडला? अरे आत्या बहिणीची तब्येत बिघडली. काय झालं आत्याला? म्हणजे एवढं अर्जंट आहे का लगेच जायलाच पाहिजे? अरे आता तिथे गेल्यावरच कळेल मला काय झालं त्यांना. आणि अशाला गेलं नाही ना तर बरं पण दिसत नाही. आणि मी बरी आहे, व्यवस्थित आहे मी. आणि बहिणी कुठे कुठे लक्ष देतील ना रे एकट्या. आत्या बहिणं बरं नाहीये, त्यामुळे जायलाच हवं मला. आता बना निलिमाच्या आईला बरं नाही तर ती जाते ना सारखी तिथे. आणि मला बरं नसताना मी आराम केलाय की व्यवस्थित स्वानंदीच्या घरी. सगळ्यांनी खूप केलंय अरे माझं. मला खरंच जायला हवं रे. हा, मग काय जावंच लागेल. मग काळजी वाटते का पण तुझी? आता तू बरी होऊन घरी आलीस आणि परत? अरे मी खरंच बरी आहे, अजिबात नको काळजी करू माझी. आणि स्वानंदी आली नाही क्लासून अजून? नाही ना आली अजून. अरे बापरे, तिला न भेटताच जायला लागणार आहे मला. तू काय लगेच निघते इतकी अर्जंट? हो ना. नाही, गाडी बुक केलीस का? हो, मी म्हणाले ना मग अशी नंबर दिला तो तुझा. आता ड्रायव्हरचा SMS आलाय, तो पोहोचलाय जवळ. काय हा ना, विश्वासच बसत नाही. आली काय, चाललीस काय? अरे आत्याबाईंची तब्येत सुधारली ना, मी लगेच येते, अजिबात जास्त वेळ थांबणार नाही. मी एक काम करतो, मी तुला शिरखेडला सोडायला. नको, आता तू नको येऊ. निरंजन घरी नाहीये, तुला तुझं ऑफिस आहे. हे येतील की मला सोडायला? मी? हो मग. हा,
एक मिनट. हेलो. हाँ आ गए आप. हाँ रुको, पार्किंग में रुको, मैं आता हूँ. हेलो. हो हाँ ले लो ना, अंदर ले लो गाडी. मी असा कसा येणार शिरखेडला? तू तरी कशी चाललीयस? तुम्ही चला माझ्या बरोबर, गाडीने जायचंय, मला सोडा आणि परत या. असं म्हणतेस? हा. ठीक आहे. आणि प्रवासात नीट बोलता पण येईल आपल्याला. आई हा आलाय तो. आला ना. गाडी बरी आहे, हा प्रवास होईल तुझा आरामात. हे बॅग तुझी. हा हो चल. देख. नाही मी घेतो ना, मी येतोय सोडायला तुम्हाला खाली. चालायचं. चल. आणि बघ मी रात्रीपर्यंत नाही तर उद्या सकाळपर्यंत परत येईन, त्याच गाडीने येतोय रिटर्न. ठीक आहे बाबा. हो जपून जा. हो तिची काळजी घ्या प्रवास. हो, हो. हा? आणि पोहोचली की मला मेसेज करा. हो, आता मग स्वानंदीला कळवा. ओके. बाई मला तर नवलच वाटलं, तो रिक्षावाला डॉक्टर होता म्हणे. गाडी नेमका वच्छ्यात त्यांच्या ओळखीचा निघाली. ए बाई कमालच म्हणायची या बाईची. ह्या बाईला खोटं बोलल्यावर मजा येते की खोटं बोलल्याशिवाय हिचा दिवस जात नाही म्हणून ही असं खोटं बोलते. जी मला काय वाटतं माहितीये का, हा ना एक मानसिक आजार असू शकतो. हो ना, मग त्यांना म्हणावं तिकडे नाटक सिनेमात जाऊन अभिनय करा, पैसे तरी मिळतील आणि बक्षिसं पण मिळतील. बाई बाईने नाटकं केली. अगं आम्हाला संशय सुद्धा आला नाही. आणि आपल्या घरचे इतके भोळे आहेत ना की कुणी काही सांगितलं तरी माना डोलावतात. नाहीतर काय. जाऊ दे, आता गेल्यात ना त्यांच्या घरी, बस आता कशाला खंत करत बसायची. अगं खंत नाही, मला काळजी वाटते. आता कसली काळजी? अगं त्या का आल्या होत्या आणि इतके दिवस राहण्यामागचा त्यांचा हेतू काय होता? तर काय हेतू असणार? एकतर आपल्या घराची घडी विस्कटायची, नाहीतर आपल्या जीवावर मजा मारून घ्यायची. ते झालंच ग, पण आजी ना मूळ हेतू काहीतरी वेगळा असणार. म्हणजे एवढ्याशा कारणासाठी त्या एवढा मोठा धोका नाही उचलणार. काहीतरी मोठं कारण असणार. अरे देवा. आजी आता प्लीज तू असे हातपाय गाळू नकोस. हा दोघींनाच सगळं माहितीये, आपण दोघीच सगळं शोधून काढू शकतो. बर मला सांग, तुला अशी एखादी गोष्ट आठवते का जी तुला खटकली होती? खटकण्यासारख्या सगळ्याच गोष्टी होत्या ग. सारखं खा खा करायचं, नाहीतर काहीतरी महागडी वस्तू मागवायची आणि काहीतरी बनवायचं. अगं आपली जुईली ना सारखी त्यांच्या खोलीत जाऊन अभ्यास करायची. अगं काय होणार आहे, परीक्षेत पेपर गेलेत तिला वाईट, आता रिझल्ट येईल ना तेव्हा कळेल. आणि सायली आणि अनिता तर अगदी खुळ्यात झाल्या होत्या. रोज आपले एक एक पदार्थ करून बघतात. नाही आजी, ह्या सगळ्या खूप छोट्या गोष्टी आहेत आणि त्याने होणारं नुकसान सुद्धा कमी आहे. म्हणजे आईंच्या दृष्टीने त्या हे करायला आल्या नव्हत्या. एवढं नको, एवढं तरी आता ओळखते मी त्यांना. आजी मला सांग, त्यांनी कुणाकडनं पैसे वगैरे घेतले का, किंवा दागिने, किंवा कुणाकडनं काही मागितलं का, किंवा घरातली एखादी वस्तू गायब आहे का जी त्या विकू शकतील? नाही ग, म्हणजे असं माझ्या बघण्यात तरी आपल्या घरात काही घडलेलं नाहीये. याचीच तर काळजी वाटते. ते इतका वेळ उगाच वाया नाही घालवणार. त्यांनी ना काहीतरी करून ठेवले जे आत्ता कळत नाही. म्हणजे ना भोग पाडून ठेवलंय, त्याचं भगदाड झालं नाही म्हणजे मिळून. काय करायचं ग? अजित तू ना बारीक लक्ष ठेव. तुला जरा काही विचित्र वाटलं ना लगेच मला कळ. नाही, मला तर धडकीच भरलीये बाई. म्हणजे असं काही असू नये म्हणजे झालं. पण आजी त्या फक्त खायला आणि आराम करायला आल्या नव्हत्या एवढं मात्र नाही. आजी आईनी ना घरी पोचल्यावर मला फोन केला आणि म्हणाल्या की बाळा घरी निघून ये, आता तिथे काही राहिलं नाहीये. ते वाक्य डोक्यातनं जात नाहीये माझ्या. ललिताने नेमून दिलेली कामं करायला हवीत, आता तिकडनं फोन करून डाफरेल माझ्यावर. बाबा सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का? तुम्ही एकदम गडबडलात.
नाही डिस्टर्ब कसलं, ये ना. अगं चहा झाला ना माझा मगाशी वेळा. नाही पावसाळी हवाय ना म्हणून म्हटलं परत करावा. हा थँक्यू. बाबा हा काय काय खायला आणलंयस का काय? नाही काय हवंय का? नाही नाही मला नकोय, तू परत आलीस म्हणून मला वाटलं तसं. नाही ते मी विचारायला आले होते की आई नीट पोचले ना शिरखेडला. हो हो अगं तिला घरी सोडलं आणि मी लगेच निघालो, गाडी होती ना. फार घाईत जावं लागलं ना. हो माझ्या थोरल्या बहिणीची तब्येत अचानक बिघडली ना. जानकी वहिनी एकट्या काय काय करणार ना बिचाऱ्या तिकडे, म्हणून मग तिला जावं लागलं. पण न भेटताच गेले. एका अर्थी बरंच आहे ना. नाही, ललिता गेली आता घरात तुम्हा दोघींचंच राज्य. बाबा काही बोलायचं आहे का अजून? नाही सॉरी सॉरी, तुम्ही काम करत होतात ना, मी नंतर येते. सॉरी. ही सुद्धा हिच्या आजीसारखीच आहे, CCTV. आई चला काढा आणला. आई किती खोकताय तुम्ही, काढा घ्या चला घ्या. कडू कडू काढा. हे बघा कडू असला तरी तो गरज आहे घ्यायची. तर चला लहान मुलासारखं करू नका, घ्या हळू, गरम आहे. हळू हळू हळू. हा हळूहळू प्या. आणि काय गरज होती पावसा पाण्यात बाहेर जायची? तो देव म्हणतो का की ही बाई रोज का नाही येत? जाऊ दे ग, आता वय झालंय माझं. एखादं पतवंड बघितलं ना की जायला मोकळी झाले. काहीतरी बोलू नका, एवढं काही झालं नाहीये तुम्हाला. सावकाश प्या, बरं वाटतंय. गोळ्या आणल्या तुझ्या, हे घ्या. आणि ह्या घेऊनही बरं नाही वाटलं तर मग डॉक्टरकडे जाऊ आपण. खरं ते ह्या गोळ्या काय खऱ्या नसतात, डॉक्टरच खरे शेवटी. डॉक्टर तो डॉक्टर. झालं झालं काय काय काढा दिला त्यांना, किती खोकतायत त्या. झाला बस बस बस. बरं भाऊजी काय? तुम्ही जरा बसा आईजवळ. हो मी जरा आतमध्ये जाऊ. सावकाश सावकाश. घराचा दवाखाना करून नका ठेवू. आधीच आपल्या घरात 2 पेशंट आहेत, एक तू आणि त्या ललिताबाई. ते गेल्या. गेल्या? अरे आपल्या घरी गेल्या रे बाबा. अरे हो हो, माझ्या लक्षातच नाही राहिलं त्या घरी गेल्यात ते. तो डॉक्टर मात्र लक्षात राहिला माझ्या. कसा होता रे तो, नुसते खांदे उडवायचा, पचेशीर होता. मला जाम हसायला आलं होतं त्याच्याकडे बघितलं. सावकाश सावकाश. आई शपथ, एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली. काय? अगं तो डॉक्टर होता ना त्या दिवशी, तो असं ते काय करत होता तो डॉक्टर नाही आहे, मग रिक्षेवाला आहे. अगं बाई, हो. तुला कसं कळलं? तुला माहित होतं? मला कसं माहित असणार? नाही पण काय झालं ना, म्हणजे मला असं पहिल्यांदा वाटलं की आपली ओळखण्यात काहीतरी चूक झाली आहे. तो डॉक्टरच असेल, पण नाही, तो रिक्षेवालाच होता. डॉक्टर नाहीये, तो रिक्षेवालाच आहे. तुला कधी कळलं पण हे? म्हणजे त्या दिवशी नाही का त्या शशी आत्या. अरे वच्छी रे. हा वच्छी आत्या, त्या नाही का ते 500 रुपये सुट्टे मागत होत्या. रिक्षा आणली होती खालती, मी ती घेऊन कॉलेजला गेलो. ती 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 रिक्षा जो चालवत होता ना, तो रिक्षेवाला होता तो. हा. अरे मग गड, तेव्हा सांगायला काय झालं तर तुला? हे सांगायला मी लगेच घरी आलो होतो. सांगितलंस का? नाही सांगितलं, कारण ते आपल्या घरी हे झालं होतं ना, काय काय हे
हे जर हेमंताकडून आधीच कळलं असतं तर स्वानंदीनं वेळेत शोधून काढलं असतं सगळं. आणि ही गोष्ट आज हेमंताच्या लक्षात आली आहे. त्याच्या स्वभावामुळे तो विसरूनही जाईल. हीच गोष्ट जर माझ्या घरच्यांना कळली तर मनस्ताप होईल सगळ्यांना. नाही नाही, आता मला माझे कान नाक डोळे उघडे ठेवलेच पाहिजेत. गीताबाईंनी अजून काय काय घोळ घालून ठेवला असेल देव जाणे रे बाबा. हा कारस्थानी ग बाई, कुठली तलवार टांगून ठेवली आमच्या मानेवर, आता शोधलंच पाहिजे. स्वानंदी, अगं आई तुझ्या घरी गेल्या काय, तिथे पडल्या काय आणि तिथेच राहिल्या काय? आणि बऱ्या झाल्याबरोबर त्या शिरखेडला गेल्या. मला ना काहीच कळत नाहीये. मी पण गोंधळून गेले. शिरखेडला जाणं तरी खरं आहे का त्यांचं? म्हणजे ह्यांना फोन केला होता त्यामुळे खरं असूही शकतं. पण आईंचा काय भरोसा, त्यात बाबांची साथ आहे. ते दोघं मिळून ना काहीही करू शकतात. काय खरं काय खोटं, इतकी वर्ष झाली मला, पण अजून आईंच्या वागण्याचा थांग लागत नाहीये. म्हणूनच तर आईने तुमचे दागिने विकले आणि कळलं सुद्धा नाही. माझे दागिने राहू दे बाजूला. वस्तूपेक्षा माणसांची किंमत जास्त असते. माझे दागिने तर विकून टाकले त्यांनी, पण तुझ्या घरच्या माणसांना राबवायला लागलं त्याचं काय? असं करून काय मिळतं ना, त्यांचं त्यांनाच माहित. आपल्या माहेरच्यांना वाटतं जहागीरदारांच्या सुना आहेत, सुखात असतील. नाही म्हणजे आपण सुखातच आहोत, पण त्याच्या वाटेवर असे खोटेपणाचे काटे पसरलेत हे नाही माहिती त्यांना. माहिती पडलंच. मला सांग स्वानंदी, तू का नाही सांगितलंस तुझ्या घरच्यांना? तू सांगून टाकायचं होतं ना की तो डॉक्टर खोटा आहे, हा सगळा आईंचा प्लॅन आहे म्हणून. पण आई निघून गेले होते, त्याचा काय उपयोग नाही. अगं पण तुझ्या घरच्यांना तरी कळलं असतं ना. पण आईंचं खरं रूप माझ्या घरच्यांना कळण्यापेक्षा त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव होणं जास्त महत्वाचं आहे. आणि मला ना त्यांचा अपमान करायचा नाही, मला फक्त त्यांची वागणूक सुधारायची. कमाल आहे स्वानंदी मी तुझी. अहो नाही वहिनी, काही झालं तरी आपल्या ह्यांच्या आई आहे. असो, आता ह्याची काळजी लागून राहिली की आईने तिथे जाऊन करून काय ठेवलं. हॅलो, महेंद्र ठाकूर देसाई बोलताय का? हो, आपण? मी कोण बोलतोय याच्यापेक्षा मी काय बोलतोय हे जास्त महत्वाचं आहे तुमच्यासाठी. मिस्टर, कोण बोलतोय आपण? नाव सांगा सरळ. मी नाव नाही सांगणार, पण तुमच्या दुकानावर पडणारी रेड मी वाचवू शकतो. त्याच्याकरता मला भेटायचंय तुम्हाला. आता तुम्ही बोला सरळ. ठीक आहे, विचार करा आणि या नंबरवर कॉल बॅक करा. ओके. बॉम्ब बनवायला घेतलाय. आता फक्त तो पेरायला माणसं हेरायची की धम.